श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार आज म्हणजेच 5 ऑगस्टपासून श्रावण मासारंभ झाला आहे। हिंदू धर्मात श्रावणाला खूपच महत्त्व आहे। व्रत, सण, उत्सवाचा महिना म्हणून श्रावणाची ओळख असून या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी सारखे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होतात। या महिन्यात ज्याप्रमाणे श्रावण सोमवाराला महत्त्व आहे त्याचप्रमाणे मंगळवारलाही विशेष महत्त्व आहे। श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत पूजा केली जाते। नवविवाहितांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे। त्यानुसार यंदा श्रावण महिन्यातील पहिली मंगळागौर 6 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे। तर चला जाणून घेऊया मंगळागौरीचं व्रत कसं केलं जातं, शुभ मुहूर्त काय, पूजा विधी काय आहे, त्याचबरोबर व्रतकथा काय आहे। कारण जर तुम्ही पूजा केली आणि व्रतकथेचं पठण नाही केलं तर केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। धार्मिक मान्यतानुसार श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर व्रत केले जाते। नवविवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। महिला लग्नानंतरची पहिली 5 वर्ष मंगळागौरीची पूजा आणि व्रत करतात। 5व्या वर्षी या व्रताचे उद्यापन केले जाते। या दरम्यान पूजा झाल्यावर रात्री जागरण आणि मंगळागौरीचे विविध खेळ खेळले जातात। अखंड सौभाग्यासाठी हे व्रत जे आहे ते केलं जातं। मंगळवारी ब्रह्ममुहूर्त 4:21 पासून ते 5:30 पर्यंत राहील। अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजेपासून ते 12:53 पर्यंत राहील। अभिजित मुहूर्त हा पूजेसाठी खूप शुभ आहे। तर चला जाणून घेऊया मंगळागौर पूजेमध्ये आपल्याला साहित्य कोणतं लागणार आहे ते। ह्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, फुलं, दुर्वा, बेल, तीळ, तांदूळ, गहू, मुगाची डाळ, तुळशी, उदबत्ती, गुलाल, रांगोळी, कापूर, निरांजन, कडवाती, कापसाचे वस्त्र, 12 विड्यांची पानं, 25 सुपाऱ्या, 2 नारळ, गुळ खोबरे, 5 खारका, 5 बदाम, पेरू आणि केळी, प्रत्येकी 2 सुगंधी तेल, पंचामृत, चमेलीची पाने, मक्याची पाने, बेलाची पाने, बोरीची पाने, धोत्र्याची पाने, कण्हेरीची पाने, रुईची पाने इत्यादी हे सगळं साहित्य आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे। आता चला जाणून घेऊया आपल्याला ही पूजा कशी करायची आहे। व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून घ्यायची आणि व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे। स्नानानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। मंगळागौरीचे व्रत पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेसाठी पाटावर नवीन वस्त्र अंथरून माता पार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं आहे। मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे। मातेला फुले, लाडू, फळे, सुपारी, वेलची, लवंग, सुपारी, मध आणि मिठाई अर्पण करावी। दरम्यान ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। यानंतर मंगळागौरीची कथा ऐकायची आहे। शेवटी साजूक तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे। पूजेनंतर प्रसाद वाटप करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे। आता तुम्हाला मी साहित्य कोणतं लागणार आहे, पूजा विधी कशी आहे हे सर्व सांगितलं। आता चला जाणून घेऊया या मंगळागौरीची कथा काय आहे। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी धर्मपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता। त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती आणि तो भगवान शिवाचा भक्त होता। धर्मपालचा विवाह एका सद्गुणी मुलीशी झाला होता। हे दाम्पत्य अतिशय सुखसुविधांनी संपन्न आणि आयुष्य जगत होतं, मात्र त्यांना अपत्य नव्हतं। त्यामुळे धर्मपाल विचार करू लागला की जर आपल्याला मूल नसेल तर आपल्या व्यवसायाचा वारस कोण। या विचारात असताना त्याच्या पत्नीने ज्योतिषाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला।
त्यानुसार दोघे पती पत्नी ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषाने महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्यास सांगितले. त्यानुसार धर्मपालच्या पत्नीने भक्तिभावाने मंगळागौर व्रत करत पूजा केली. धर्मपालच्या पत्नीच्या भक्तीमुळे माता पार्वती प्रसन्न झाली आणि प्रकट होऊन वरदान मागायला सांगितले. तेव्हा धर्मपालच्या पत्नीने संतान होण्याची इच्छा व्यक्त करत वरदान मागितले आणि माता पार्वतीने तिला संतान सुखाचा आशीर्वाद दिला. पण ते मूल अल्प आयुष्य होते. साधारण वर्षभरानंतर धर्मपालच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. दरम्यान मुलाच्या नामकरणावेळी धर्मपालने ज्योतिषाला माता पार्वतीच्या वरदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर ज्योतिषाने धर्मपालला मुलाचे लग्न मंगळागौरी व्रत करणाऱ्या मुलीशी करण्यास सल्ला दिला. ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे धर्मपालने आपल्या मुलाचे लग्न मंगळागौर व्रत करणाऱ्या मुलीशी लावले. या मुलीचे पुण्य आणि मंगळागौर व्रताच्या प्रभावाने धर्मपालच्या मुलाला दीर्घायुष्याचे वरदान प्राप्त झाले. तसेच त्यांच्या पत्नीला अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त झाले. या व्रत कथाचे केवळ पठण किंवा श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावर माता पार्वतीची कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या संततीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.